कुरुक्षेत्रामध्ये समोरच्या आप्तसख्यांना पाहून अर्जुनाला प्रश्न पडतो की मी या सगळ्यांना ठार कसं मारू. त्यावेळेला तो प्रभू श्रीकृष्णाकडे याबद्दल मार्गदर्शन मागतो आणि ते मार्गदर्शन काय आहे तेच आपण आत्ता पाहणार आहोत. आपण भगवद्गीतेचा अध्याय 2 श्लोक 11 पासून सुरुवात करणार आहोत. श्लोक आहे, अशुच्या नन्वशोचत्स्वं प्रज्ञावादांच भाषसे गतासुन गतासुच नानु शोचंती पंडिता. अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीविताबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करत नाहीत. येथे प्रभू श्रीकृष्ण शरीर व आत्मा कसे भिन्न आहेत याचे ज्ञान देत आहेत. प्रभू म्हणतात, शरीराचा जन्म झाला आहे तर आज ना उद्या निश्चितपणे त्याचा नाश होणार आहे. तुमचं एखाद्यावरचं जर प्रेम शारीरिक असेल तर, त्या व्यक्तीच्या शरीर सौंदर्यामध्ये बाधा आली तर तुम्ही दुःखी होणार, तुमचं प्रेम नष्ट होणार. जर असं होत गेलं तर आपले नातेसंबंध माणुसकी टिकून राहील का? इथे आपल्याला स्वतःला व कुटुंबातील प्रत्येकाला शरीर व आत्मा यांचे ज्ञान द्यायचे आहे. भगवंत सांगतात, एखाद्याच्या शरीराचा मोह धरण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या गुणांचा मोह धरा. शरीर सौंदर्य वयोमानानुसार कमी होत जाणारच आहे, नष्ट होणार आहे. शरीरसुद्धा नष्टच होणार आहे. आपण प्रत्येकजण या जगातून आज ना उद्या नष्ट होणार आहोत आणि हेच अंतिम सत्य आहे. याची जाणीव आपण प्रत्येकजण स्वतःमध्ये निर्माण करूया, तसेच कुटुंबातील प्रत्येकामध्येही निर्माण करूया. दुर्दैवाने जर कुटुंबातील एखाद्यामध्ये शारीरिक व्यंग निर्माण झाले किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्ती जर हे जग अचानक सोडून गेली तर आत्मा व शरीर हे भिन्न असून शरीर हे कधी ना कधीतरी नष्ट होणारच, ही जर धारणा आपल्यामध्ये असेल तर आपल्याला होणारे दुःख पचवण्याची ताकद आपल्यात निर्माण होईल. ज्यावेळी आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीबाबत अशी एखादी दुर्दैवी घटना घडत असते त्यावेळी आपल्या ब्रेनमध्ये प्रचंड प्रमाणात स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. हे स्ट्रेस हार्मोन्स आपल्या ब्रेनची सारासार विचार करण्याची, योग्य विचार करण्याची क्षमता असलेल्या आपल्या ब्रेनच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला पूर्णपणे दाबून टाकतात. अशावेळी आपण पूर्णपणे निष्क्रिय होण्याची किंवा आपणच आपल्या ब्रेनला स्ट्रेस हार्मोन्सच्या प्रवाहाखाली कायमस्वरूपी डॅमेज करण्याची शक्यता असते. आपण समाजात अनेक उदाहरणे पाहतो की एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे, वियोगाचे दुःख सहन न झाल्यामुळे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे किंवा एखादी व्यक्ती स्वतःला पुन्हा स्थिरच करू शकली नाही किंवा आयुष्यात पुन्हा उभीच राहू शकली नाही. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आपल्या ब्रेनला कायमस्वरूपी डॅमेज करू शकतो. म्हणूनच प्रभू श्रीकृष्ण म्हणतात, आत्मा व शरीर यांचे ज्ञान आपल्या प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. शरीर हे नश्वर आहे याची जाणीव आपल्यातील प्रत्येकाला कायमच असली पाहिजे.